2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कर्जमाफी करण्यात आली। त्या कर्जमाफीतून पात्र असूनही 1,29,000 शेतकरी वंचित राहिले। आता ते शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी कोर्टामध्ये गेले 2022 मध्ये। तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की हे शेतकरी पात्र आहेत, यांची कर्जमाफी करण्यात यावी। अद्यापपर्यंत शासनाला निधी त्यासाठी तयार करता आला नाही। आता जे हिवाळी अधिवेशन झालं याच्यामध्ये पुरवण्या मागण्यांमध्ये फक्त 500 कोटीची तरतूद केलेली आहे, परंतु ऍक्च्युअल मध्ये तरतूद किती आहे तर 5,975 कोटी रुपये लागतात। दिले फक्त 500 कोटी आणि सहकार विभागाला सांगितले की आता 36 जिल्ह्यामधले जे पात्र असूनही ज्यांना लाभ मिळाला नाही अशा लोकांना ही कर्जमाफी तुम्ही या माध्यमातून द्या। ती कशी द्यायची, आता ते सहकार विभाग कसं देणार याचा अपडेट मी तुम्हाला देईलच। मात्र शक्तीपीठ बांधत असताना, उद्योगपतींचं कर्ज माफ करत असताना आणि बँकांचं कर्ज राईट अप करत असताना आणि आपले जनतेच्या टॅक्स मधून शाही चोचले करत असताना यांना तिजोरी दिसत नाही। यांना फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीतच तिजोरी दिसते आणि लोकप्रिय योजना आणायच्या आणि निवडणुका जिंकायच्या। या लोकांना मी महाराष्ट्रद्रोही म्हणेल। आणि यांचे जे विरोधक आहेत, आता सध्या सगळ्या महाविकास आघाडी भाजपन सगळे एकत्रच व्हायला लागले। ही महाविकास आघाडी सुद्धा या लोकांचं लांगुल चालन करते आहे। यांनी 1500ची लाडकी बहीण आणली तर हे म्हणाले आम्ही जर निवडून आलो तर 3000ची देऊ। त्यामुळे अशा फुकट्या योजनांचं लांगुल चालन करणाऱ्या महाविकास आघाडीला मी महाराष्ट्रद्रोही म्हणेल। त्यामुळे हे कोणीच कामाचे नाहीत, बिनकामाचे आहेत। यांना सगळ्यांना हाकलून द्या राज्यातून, हे द्रोही आहेत।